नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि स्नेहींचे मनापासून खूप खूप आभार। गेल्या काही दिवसात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे मोफत कुंडली मार्गदर्शन सुरू केले आहे त्याला तुमचा अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। दररोज शेकडो लोक विश्वास ठेवून त्यांच्या कुंडल्या आणि प्रश्न आमच्याकडे पाठवत आहेत। तुमचा हा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे। मित्रांनो, आमचा हाच प्रामाणिक प्रयत्न आहे की ज्योतिषशास्त्राचा आणि योग्य मार्गदर्शनाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत अगदी मोफत पोहोचावा, कोणाचीही फसवणूक होऊ नये। पण हे कार्य एकट्याने शक्य नाही, यात मला तुमची साथ हवी आहे। असे सर्वांना मोफत कुंडली मार्गदर्शन मिळत राहावे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तुमचे एक शेअर कोणाच्या तरी आयुष्याला योग्य दिशा नक्कीच देऊ शकते। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, खूप मोठ्या प्रमाणात कुंडल्या आल्यामुळे प्रत्येकाच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करून उत्तर द्यायला थोडा वेळ लागत आहे। कारण मला वरवर उत्तर न देता तुम्हाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचं आहे। त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया थोडा संयम ठेवा। आम्ही येता 24 ते 48 तासात प्रत्येकाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करण्याचा 100% प्रयत्न करत आहोत। तुमचे उत्तर नक्की मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो। पुन्हा एकदा तुमच्या या अथांग प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद। पाहत रहा आणि शेअर करत रहा। चला तर मग आता जाणून घेऊयात कर्क राशीच्या जातकांसाठी येणारा काळ कसा असणार आहे। कर्क राशी हे चंद्राने शासित राशी असून ही जलतत्वाची राशी आहे। वैदिक ज्योतिषात कर्क राशीला अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान आणि कुटुंबप्रेमी मानले जाते। चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींचे मन अत्यंत कोमल, परिवर्तनशील असते। कर्क राशीचे प्रतीक चिन्ह खेकडा आहे। हे बाह्यतः कठोर परंतु आतून अत्यंत कोमल असते। याचप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव देखील असतो। बाहेरून थोडे राखीव परंतु जवळच्या व्यक्तींसाठी अत्यंत प्रेमळ आणि काळजीवाहक असतात। वैदिक ज्योतिषानुसार कर्क राशी ही चतुर्थ भावाशी संबंधित असून हा भाव कुटुंब, घर, माता आणि मानसिक शांती याचा प्रतिनिधित्व करतो। म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनामध्ये विशेष आनंद मिळतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या लोकांसाठी जून 2026 महिना नेमका कसा असणार आहे। हा महिना तुमच्यासाठी साधा नाही, कारण जून महिन्यामध्ये गुरुग्रह तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे अनेक मोठे बदल तुमच्या आयुष्यात सुरू होऊ शकतात। काही लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल, काहींना प्रेम आणि विवाहामध्ये यश मिळेल, तर काही लोकांना मानसिक शांतता आणि जीवनाची नवीन दिशा मिळू शकते। पण या महिन्यात काही गोष्टींमध्ये सावध राहणेही तितकंच महत्त्वाचं असेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज आपण जाणून घेणार आहोत करिअर, शिक्षण, पारिवारिक जीवन, प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती आणि शेवटी काही असे उपाय जे तुमचं कर्क राशीचं भाग्य नक्कीच उजळवू शकतात। मित्रांनो, 2 जून 2026 पासून गुरुग्रह तुमच्या प्रथम भावात प्रवेश करणार आहे आणि ही गोष्ट कर्क राशीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण गुरुग्रह तुमच्या व्यक्तिमत्वावरती, आत्मविश्वासावरती, विचारांवरती आणि संपूर्ण जीवनावरती प्रभाव टाकणार आहेत। या काळात तुम्हाला आतून एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल। अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पुढे सरकू लागतील, लोक तुमचं ऐकू लागतील, तुमच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जीवनात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल। जर आपण करिअरबद्दल बोलायचं म्हटलं तर जून 2026 हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी चांगल्या संधी घेऊन येत आहे। नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। सिनियर लोक तुमच्या कामाकडे लक्ष देतील। काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज मिळण्याचे संकेत आहेत। ज्यांचा बिझनेस आहे त्यांनी या काळात पेशन्स ठेवून काम केलं तर हळूहळू फायदा नक्कीच दिसू लागेल। पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी कम्युनिकेशन क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा राहील। विशेषतः ज्यांना विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी
जून नंतरचा काळ भाग्यशाली ठरू शकतो. तुम्हाला एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. आवडीच्या विषयामध्ये यश मिळेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, फोकस तुटू देऊ नका, कारण गुरुची कृपा मिळत असली तरी मेहनत तुमचीच असणार आहे. जून 2026मध्ये फॅमिली लाईफमध्ये मिश्र परिणाम दिसू शकतात. केतूचा प्रभाव असल्यामुळे कधीकधी तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणूनच बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरणं खूप महत्त्वाचं असेल. द्विअर्थी किंवा टोमणे मारणारे शब्द वापरणं टाळा, कारण छोट्या गोष्टी मोठ्या वादामध्ये नक्कीच बदलू शकतात. कुटुंबामध्ये कधीकधी ट्रस्ट इश्यू निर्माण होऊ शकतो. भावांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. पण मित्रांनो, जर तुम्ही शांत राहिलात आणि संयमाने परिस्थिती हाताळली तर हळूहळू परिस्थिती सुधारू लागेल. आईचा आशीर्वाद या महिन्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहील. आईच्या सहकार्यामुळे अनेक कामांमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याची मात्र काळजी घ्या. त्यांच्या हेल्थ रिलेटेड गोष्टींकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. जून 2026मध्ये प्रेम जीवनात सुरुवातीला थोडे चढउतार दिसू शकतात. कधीकधी मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतं. प्रिय व्यक्तीसोबत इगो क्लॅश होऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रामाणिक राहिलात आणि नात्याला वेळ दिलात तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. विशेषतः जून नंतरचा काळ प्रेमसंबंधासाठी खूप सकारात्मक राहू शकतो. तुमच्या प्रिय व्यक्तींकडून प्रेम, सपोर्ट आणि इमोशनल अटॅचमेंट वाढताना दिसेल. काही लोक आपल्या प्रेमसंबंधाला विवाहामध्ये बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे घरातील लोकांकडूनही सपोर्ट मिळण्याचे योग आहेत. हा काळ तुम्हाला इमोशनली खूप जवळ आणू शकतो. विवाहित लोकांसाठी जून 2026 हा महिना नात्यांमध्ये नवीन ऊब निर्माण करणारा ठरेल. वर्षाच्या सुरुवातीला असलेला तणाव आता कमी होताना दिसेल. जीवनसाथीसोबत अंडरस्टँडिंग वाढेल. एकत्र प्रवासाचे योग बनू शकतात. तुम्ही जितका वेळ एकमेकांना द्याल तितकंच तुमचं नातं अजून मजबूत होत जाईल. जूनपासून ऑक्टोबरपर्यंत गुरुग्रह तुमच्या प्रथम भावात राहून सप्तम भावावर पूर्ण दृष्टी टाकेल आणि ही गोष्ट वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ मानली जाते. नात्यामध्ये प्रेम, आदर, समर्पण वाढेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतील. काही लोकांच्या घरी लग्नाच्या चर्चासुद्धा सुरू होतील. तसेच संतान प्राप्तीचे शुभयोग काही लोकांना मिळू शकतात. हा महिना हळूहळू सुधारणा घेऊन येणार आहे. अचानक खर्च वाढू शकतात, पण त्याचवेळी इन्कमचे नवीन सोर्सेस देखील तयार होताना दिसतील. जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून फायदा मिळण्याची फार शक्यता आहे. पण घाईत मोठे आर्थिक निर्णय घेणं नक्कीच टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विशेषतः पेपरवर्क आणि पैशाच्या व्यवहारांमध्ये सावध राहा. मित्रांनो, जर तुम्हाला या महिन्यात गुरुग्रहाची शुभकृपा मिळवायची असेल तर हे काही सोपे उपाय नक्की करा. येणाऱ्या सोमवारी रुद्राभिषेक आठवणीने करा. मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालिसा याचं पठण करा. जवळपास एखादी गाय असेल तर गाईला चणा डाळ आणि गूळ अर्पण करा किंवा खायला घाला. हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढवतील. तर मित्रांनो, जून 2026 हा महिना कर्क राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा राहू शकतो. हा काळ असेल नवीन सुरुवातीचा, भावनिक हिलिंगचा, प्रेम आणि विवाहातील सकारात्मक बदलांचा आणि जीवनात पुढे जाण्याचा. काही गोष्टींमध्ये सावध राहणं नक्कीच गरजेचं असेल, पण जर तुम्ही संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा बदल नक्कीच घडवू शकतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचं असेल, करिअर, विवाह, प्रेम, पैसा आणि विदेश योगाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आमच्याकडून मोफत कुंडली मार्गदर्शन सुरू आहे. तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तसेच अनेक लोकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळाले आहेत। म्हणूनच तुम्हालाही जर आपल्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आजच व्हॉट्सअप करा। आणि हो, पूर्ण मार्गदर्शन झाल्यावर याच व्हिडिओखाली तुम्हाला आमचे मार्गदर्शन कसे वाटले याबद्दल तुमच्या शब्दात न विसरता अनुभव शेअर करणे, जेणेकरून इतर लोकांनाही याचा लाभ घेता येईल। जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ।